नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 1 आपण आज पाहणार आहोत। पहा, ज्याचे नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। या प्रकरणामध्ये आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा अर्थ, त्याचे महत्त्व, तसेच भांडवलाची आवश्यकता कशासाठी भासते पहा, तसेच भांडवलाची संरचना, त्याची व्याख्या व वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। आता सुरुवातीला आपल्याला पाहायचे पहा की वित्त म्हणजे काय। वित्त म्हणजे जेव्हा व जेथे आवश्यकता असेल तेथे पैशाची तरतूद करणे, यास वित्त असं म्हटलं जातं। वित्त म्हणजे काय, थोडक्यामध्ये वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित असते। वित्त म्हणजे त्याला आपण पैसा किंवा अर्थ किंवा निधी असं देखील म्हणतो। आपल्या विषयामध्ये पहा, वित्त आणि निधी हे शब्द जास्त वापरले जातात। तर या ठिकाणी आपण पाहतोय पहा, वित्त म्हणजे काय, तर जेव्हा व जेथे आवश्यकता असेल तेथे पैशाची तरतूद करणे, यास वित्त असं म्हटलं जातं। मग यामध्ये या वित्ताचा विनियोग उपभोग्य वस्तू व सेवा यांच्या खरेदीसाठी तसेच गुंतवणुकीसाठी केला जातो। आता आपल्याला माहिती आहे पहा, वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या असतात किंवा संस्था असतात त्या वस्तू व सेवांची निर्मिती करत असतात। मग त्याच्यासाठी त्यांना भांडवलाची गरज भासत असते पहा, किंवा ज्याला आपण वित्त असंही म्हणतो किंवा पैसा असं म्हणतो, त्याची गरज भासत असते। म्हणजे थोडक्यामध्ये वित्ताचा वापर कशासाठी केला जातो, तो उपभोग्य वस्तू व सेवा यांच्या खरेदीसाठी किंवा त्यांच्या उत्पादनासाठी या वित्ताचा वापर केला जातो। पहा, आता आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था याचा अर्थ समजून घेणार आहोत। पहा, तर संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग यांच्याशी संबंधित असते। संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी ती संबंधित असते। या ठिकाणी पहा, आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थेची एक व्याख्या दिलेली आहे। हेनरी हॉगलँड यांनी एक व्याख्या दिलेली पहा, की त्यांच्या मते संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते। परत एकदा व्याख्या पहा, संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय, की व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते। थोडक्यामध्ये काय, तर पहा, भांडवलाचे संपादन म्हणजे काय, तर कंपनी ज्यावेळेस कंपनीला पैशाची गरज असते पहा, किंवा भांडवलाची गरज असते, त्यावेळेस ती वेगवेगळ्या मार्गाने भांडवलाची उभारणी करत असते। मग त्यामध्ये ती भागांची विक्री करून किंवा कर्ज रोख्यांची विक्री करून किंवा इतर बँकांकडून कर्ज घेऊन अशा वेगवेगळ्या पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करून ती कंपनी काय करत असते, भांडवल गोळा करत असते, त्यालाच भांडवल संपादन असं म्हटलं जातं। आणि विनियोग म्हणजे काय, की जे भांडवल त्यांनी गोळा केलेलं आहे त्याचा वापर आणि विल्हेवाट कशी केली जाते, तर त्याला विनियोग असं म्हटलं जातं। कारण ज्या काही संस्था असतात, कंपन्या असतात, त्यांचा मुख्य हेतू काय असतो, जास्तीत जास्त नफा मिळवणे। नफा मिळवण्यासाठी त्या काय करत असतात, या भांडवलाची त्या ठिकाणी वापर करत असतात आणि योग्य त्याची विल्हेवाट लावत असतात। थोडक्यात पहा, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ काय होतो, तर व्यवसाय संस्थांनी विविध मार्गांनी निधी मिळवणे व त्या निधींचा त्यांनी व्यवसायात पद्धतशीरपणे उपयोग, ज्याला आपण विनियोग असं म्हणतो पहा, करणे या कृतींशी संस्थात्मक वित्त व्यवस्था संबंधित असते। आता यानंतर आपण पहा, याचे महत्त्व अभ्यासणार आहोत। ज्या काही पहा व्यावसायिक संस्था असतात त्यांच्यामध्ये उत्पादनाला किंवा वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या ज्या काही कृती असतात या सर्वांना खूप महत्त्व दिलं जातं पहा। यामध्ये मग आपण आज संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व काय असतं ते थोडक्यात अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं महत्त्व आहे पहा, ते म्हणजे निर्णय प्रक्रियेत मदत करणे।
ज्या काही व्यावसायिक संस्था असतात पहा, त्या संस्थांमध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. आपल्याला माहिती आहे पहा, ज्या काही कंपन्या असतात, संस्था असतात, तर त्या वस्तू व सेवांची निर्मिती करत असतात. त्यासाठी त्यांना निधीची किंवा भांडवलाची गरज असते. मग हे जे काही भांडवल असतं, निधी असतं, त्याच्या उपलब्धतेवर त्या व्यवसाय संस्था निर्णय घेत असतात पहा. व्यवसायातील कोणतेही कार्य हे निधीशिवाय पार पाडता येत नाही. त्यामुळे व्यवसायातील प्रत्येक निर्णय तसेच त्याचा नफा कमी आहे का जास्त आहे ते लक्षात घेऊन घेतले जातात पहा. ज्यामध्ये नफा जास्त मिळेल असेच पर्याय त्या ठिकाणी ती संस्था निवडत असते किंवा त्याचा स्वीकार करत असते. व्यवसायात निर्णय घेताना निधीची उपलब्धता लक्षात घेतली जाते. व्यवसायातील बहुतेक सर्व निर्णय हे नफा कमवण्याची क्षमता लक्षात ठेवून घेतले जातात. जे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असतील, म्हणजे ज्या प्रकल्पामुळे त्या कंपनीला, त्या व्यवसाय संस्थेला जर नफा होत असेल, जास्तीत जास्त नफा होत असेल, तर तेच प्रकल्प व्यवसाय संघटना हाती घेत असते. आणि अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची मदत करत असते. हे पहिलं महत्त्व झालं पहा. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. अतिशय महत्त्वाचं आहे पहा. आपण यापूर्वीच पाहिलेले की ज्या काही कंपन्या असतात, संस्था असतात, त्यांना भांडवलाची गरज असते पहा, पैशाची गरज असते. मग ते भांडवल उभारणीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतात. मग त्यामध्ये भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात, किंवा कर्ज रोख्यांची विक्री करून, बंधपत्रांची विक्री करून, किंवा इतर बँकांकडून कर्ज घेऊन ते काय करत असतात, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भांडवलाची उभारणी करत असतात. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकत असते त्यावेळेस तिला भांडवलाची आवश्यकता असते. आणि त्या भांडवलाची उभारणी ती संस्था वेगवेगळ्या मार्गाने करत असते. मग त्यामध्ये भागांची विक्री करून असेल, कर्ज रोख्यांची विक्री करून असेल, किंवा इतर बँकांकडून कर्ज घेऊन त्या संस्था काय करत असतात, भांडवलाची उभारणी करत असतात. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व आहे पहा, तिसरं ते म्हणजे संशोधन व विकास कार्यात मदत करणे. अतिशय महत्त्वाचं आहे पहा. हे ज्या काही व्यवसाय संघटना असतात त्या ज्यावेळेस वस्तू व सेवांची निर्मिती करत असतात, तर त्या प्रकल्पांसाठी संशोधन करणं गरजेचं असतं. कारण आपण पाहतो पहा, नवनवीन संशोधन केलं जातं आणि नवनवीन प्रोडक्शन केलं जातं. त्यामध्ये विकास घडून आणला जातो. त्यासाठी वेगवेगळं शोधकार्य त्यांनी हाती घेतलेलं असतं. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं संशोधन केलं जातं तर त्या संशोधनासाठी देखील खर्च खूप येतो, निधीची आवश्यकता असते. मग या संशोधनाच्या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागत असतो आणि यासाठी आर्थिक आधाराची त्या व्यवसाय संघटनेला आवश्यकता असते. थोडक्यात व्यवसायाच्या विस्तारासाठी व वाढीसाठी संशोधन व विकास कार्य आवश्यक असतात. व्यवसाय संघटनांना अशा कार्यात निधी पुरवणे आवश्यक असतं. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारण्यासाठी व नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी व्यवसाय संघटनेला मोठ्या प्रमाणात आणखी निधीची गरज भासत असते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे पहा, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. ज्यावेळेस त्या संस्थेकडे, त्या कंपनीकडे निधी असतो, पैसा असतो, त्यावेळेस ती कंपनी काय करत असते, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देऊ शकते. किंवा जर त्या कंपनीने कुठून कर्ज घेतलं असेल बँकेकडनं तर त्या कर्जावर रकमेची परतफेड ती वेळेवर करू शकते. किंवा ज्यावेळेस तिला गरज असते कच्च्या मालाची त्यावेळेस तिथे कच्चा माल विकत घेऊ शकते. तसेच उत्पादित वस्तूंची विक्री, संवर्धन, तसेच नवीन वस्तूंचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी देखील त्याची मदत होत असते.
म्हणजे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी देखील त्याची मदत होत असते. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व पहा, विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. आता पहा, विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, एखादी जर वस्तू तयार करायची असेल, एखादी वस्तू जर उत्पादन करायचं असेल, ती कंपनी असते पहा, त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. मग त्याच्यामध्ये पहिल्या विभागामध्ये जर त्या वस्तूचा एखादा पार्ट जर तयार झाला तर दुसऱ्या विभागामध्ये देखील उरलेला पार्ट तयार होत असतो. नंतर तिसरा विभाग, चौथा विभाग, असे म्हणजे एकमेकांवर अवलंबून विभाग असतात. म्हणजे जर प्रत्येक विभागामध्ये पैशाची किंवा निधीची जर गरज असेल ती भागवली गेली तरच ते काम पूर्णपणे सुरळीत चालू शकतं. म्हणजे आर्थिक गरजांची पूर्तता या ठिकाणी करणं गरजेचं असतं. जर ती केली नाही तर उत्पादन प्रक्रिया ही व्यवस्थित होत नाही किंवा उत्पादन विभागाचे काम चालवणं हे कठीण जातं. आणि त्यामुळे काय होतं, मग वस्तू व सेवाची जी काही निर्मिती व्हायची असते ती पूर्णपणे होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधण्याचं कार्य संस्थात्मक वित्त व्यवस्था करत असते. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व पहा, विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. आता विस्तार करणे म्हणजे काय, की समजा एखाद्या वस्तूचं एखाद्या ठिकाणी उत्पादन होतंय, मग तिला दुसऱ्या गावाला, दुसऱ्या राज्याला, दुसऱ्या शहरामध्ये आणखी विस्तार करायचा आहे, त्या ठिकाणी ती कंपनी उभारायची आहे, तर त्याला विस्तारीकरण असं म्हटलं जातं. आणि विविधीकरण म्हणजे काय, एखाद्या वस्तू तिथं तयार होत असेल आणि त्याच्यामध्ये आणखी वेगळं काय म्हणत त्याला आपण नूतनीकरणासारखं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी विविधीकरण आणण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची गरज असते किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. मग संस्थात्मक वित्त व्यवस्था ही आधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध करून देत असते. म्हणजेच काय, की कंपनीचा विस्तार करायचा असेल किंवा विविधीकरण करायचं असेल तर तिथं वित्त हे अनिवार्य असतं. म्हणजे त्या ठिकाणी वित्ताची आवश्यकता असते. म्हणजे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन मदत करत असतं. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व पहा, व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. म्हणजेच काय, की आपण पाहतो पहा, बऱ्याच काही नैसर्गिक आपत्ती येतात. आता आपल्याला माहिती पहा, कोरोनाची संकट आलेले, त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्या बंद पडलेल्या आहेत, बऱ्याच लोकांचं काम गेलेले, नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा काही नैसर्गिक आपत्ती देखील येऊ शकते. मग त्याच्यामुळे विक्रीमध्ये घट होते किंवा त्या कंपनीला तोटा होतो किंवा बऱ्याच कंपन्यांमध्ये बऱ्याच वेळा संप वगैरे होतात. म्हणजे अशा जे काही घटना असतात किंवा अशा जे काही जोखमी असतात तर त्या कंपनीला हाताळाव्या लागत असतात. म्हणजे यासाठी जर त्या कंपनीने आधीच जर तरतूद पैशाची केलेली असेल तर त्या कंपनीला काय करावं लागतं, आर्थिक व्यवस्थापनाची त्या ठिकाणी गरज भासत असते. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व पहा, जुन्या मालमत्ता बदलणे. आता ज्यावेळेस एखादी कंपनी असते, संस्था असते, त्यामध्ये वस्तूंचं प्रोडक्शन होत असतं, मग त्याच्यासाठी यंत्रसामग्री लागत असते किंवा फर्निचर लागत असतं, इमारत लागत असते. मग ज्या यंत्राचा किंवा ज्याला आपण मशिनरी म्हणतो पहा, त्याचा वापर करून काय होत असते, त्याची झीज झालेली असते. मग काही कालांतराने ते यंत्र किंवा ज्या काही वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे असतील म्हणा किंवा तिथलं फर्निचर असतं पहा, ते खराब झालेलं असतं, ते काय करावं लागतं, बदलावं लागतं. म्हणजेच थोडक्यामध्ये यंत्रसंच किंवा यंत्रसामग्री ज्यावेळेस जुने होतात किंवा त्याचं झीज होते किंवा ते खराब झालेले असतात, अशा वेळेस नवीन यंत्रसामग्री घेण्यासाठी त्या कंपनीला, त्या संस्थेला निधीची आवश्यकता भासत असते. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व पहा, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. हे आपण मागच्या वर्षी 11वीला पाहिलेले पहा, भागधारक वगैरे आपण अभ्यासलेला आहे. जे काही भागधारक असतात ते त्यांना त्या कंपनीला लाभांश द्यावा लागतो. कर्जरोखेधारक असतील तर त्यांना व्याज द्यावं लागतं. बँकांकडनं कर्ज घेतलं असेल तर त्या ठिकाणी देखील त्या संस्थेला व्याज द्यावं लागतं. म्हणजे अशी देणे देण्यासाठी वित्त व्यवस्था
आवश्यक असते. आणि शेवटचं महत्त्व आहे पहा, विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती पहा, वस्तूंचं प्रोडक्शन वगैरे होत असेल त्याच्यामध्ये वस्तू व सेवा कर असतो, आयकर असतो. तसेच नोंदणी अधिकारी जे काही असतात त्यांना देखील शुल्क त्या संस्थेला द्यावं लागतं आणि त्यासाठी देखील संस्थात्मक वित्त व्यवस्था ही मदत करत असते. म्हणजे अशा प्रकारे आपण आज संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे. तसेच संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व काय आहे ते थोडक्यात आपण अभ्यासलं आहे. समजून